नमस्कार. श्री स्वामी समर्थ. धुलीवंदन हा सण अशा पद्धतीने साजरा करता. होळी हा सण 5 दिवसांचा असतो. दुसरे दिवशी धुलवड हा सण असतो, म्हणजेच धुलीवंदन. या दिवशी होळीची राख भस्म म्हणून कपाळाला लावतात. राख किंवा भस्म यात विद्युत उष्णता विरोधक तत्व आहे. आपला प्रत्येक सण संधी काळाशी संबंधित आहे. साधारण मार्चमध्ये सूर्याची किरणे लंबरूपी पडतात व उत्तर जास्त वेळ राहणार असतात. तेव्हा उष्णता विरोधक राख किंवा भस्म लेपन हा शास्त्रशुद्ध आचार आहे. मातीचे विशिष्ट गुण सुद्धा शरीराला पोषक आहे. गोमय तर उष्णता विरोधक आहेच, पण ते त्वचारोग दूर करणारेही आहे. म्हणून पूर्वीच्या काळी गोमयाने सडा संमार्जन करीत असत. गोमयाने लिंपलेल्या मातीच्या घरात उष्णता कमी भासते, शांतता, पावित्र्यता वाढते हा अनुभव आहे. म्हणून आपल्या अनेक धार्मिक स्नानात, सचेल स्नानात, भस्म स्नान, पंचगव्य स्नान, मृत्तिका स्नान, वायू स्नान, सूर्य स्नान यांचे महत्त्व आहे. त्याचे अद्भुत असे अनुभवही आपल्याला पाहायला मिळतात. श्रावणीच्या दिवशी सुद्धा असे सांगितले आहे. या सर्वांचा आरोग्याशी संबंध आहे. कपच्छितो हे शिशिरे वसंते काशू तापिता हत्वाग्नी कुरुते रोग नस्तत्सम त्वरया जयेत. आयुर्वेदाचे ऋषी सुश्रुत सांगतात, शिशिर ऋतूत झालेला कफ वसंत ऋतूत पातळ होतो व त्याने सर्दी, पडसे, ताप, खोकला आदी रोग होतात. ते निवारण्यासाठी मोठ्याने बोलणे, गाणे वाजवणे, नाचणे, पळणे इत्यादी व्यायाम प्रकाराने कफाचे विकार होत नाहीत. धुलीवंदनाच्या दिवशी धुळवड, राख फेकणे हा खेळ खेळतात. पण त्याबरोबर होळीच्या धगीवर पाणी तापवून लहान मुलांना स्नान घालतात, म्हणजे त्यांना उन्हाळा बाधत नाही. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. त्याचबरोबर कमेंटमध्ये आपल्या महाराजांसाठी श्री स्वामी समर्थ असे लिहा. श्री स्वामी समर्थ.